रामू तुम्ही का छान वाटते तुला अभ्यास करताना पाहून. तुम्ही बसा, मी पाणी आणते. अगं नको राहू दे. आज माझा वाढदिवस साजरा केला लोकांनी आणि या भेटवस्तू सुद्धा दिल्या. इतका आनंदात गेला दिवस. त्या चक्क तुम्ही स्वीकारल्या होय. तसं तुम्हाला सकाळीच ओवाळायचं होतं बरं का, पण तुमचा विश्वास नाही. अगं रमा, कशासाठी ओवाळायचं? मी काही देव आहे का? आणि देवावरती माझा विश्वास नाहीये, तुला माहितीच आहे. या कचेरीतल्या मंडळींनी वेगळ्याच पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केला. दामूने आपल्याला अशी भेटवस्तू दिली जी कोणीच देऊ शकणार नाही. काय दिलं दामून? दामूनं मला आजपासून बाबा म्हणायचं ठरवलं आणि तुला आई. त्यानं मला बाप पण देऊ केलं आणि तुला आई पण. रमा, मी बाबासाहेब आणि तू रमाई. एखाद्या आईनं मुलाला जन्माला घातल्याचं मला माहितीये, परंतु एका मुलानं आपल्या आई वडिलांना जन्माला घातलंय हे पहिल्यांदाच होतंय. आजचा दिवस आपल्या दोघांसाठी फार महत्वाचा आहे. आपण केवळ दामूचेच नव्हे तर आपल्या अख्ख्या समाजाचेच आई वडील झालो आहोत. आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे रामू. मला ठाव आहे, म्हणूनच आपल्या समजा लेकरांच्या पाठीशी मी कायम उभी.